श्री स्वामी समर्थ हे प्रकट कसे झाले पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ हे चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनलनाम संवत्सरे रविवार दिनांक 6/4/1856 या दिवशी प्रकट झाले। श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्वशक्तिमान भगवान दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानले जातात। ते दत्तात्रय संप्रदायाचे आणखी एक पूर्वीचे आध्यात्मिक गुरु नरसिंह सरस्वती यांचा पुनर्जन्म असल्याचे मानले जाते। त्यांचे पूर्वीचे नाव नृसिंहभान असे होते हे स्वामींना एका प्रसंगी सांगितले होते। स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या भक्तांसाठी अनेक चमत्कार केलेत। सुमारे 600 वर्षाच्या अवतारानंतर महान ऋषींनी त्यांच्या आवडत्या वटवृक्षाखाली महासमाधी ग्रहण केली। अक्कलकोट हे स्वामी समर्थांच्या सहवासासाठी प्रसिद्ध आहे। त्यांच्या भक्तांनी ते दत्तात्रेयाचा पुनर्जन्म असं मानलं आहे। गोगाव येथे असलेले त्यांचे मंदिर हे अक्कलकोटमधील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे। उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्ताच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचं होतं। कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली। तेच ते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज। तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केलं। विविध ठिकाणी ते अनेक नावांनी प्रसिद्ध होते। नंतर ते मंगळवेढ्यात आले, त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत ते तेच होते। त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला, अनेकांना सन्मार्गाला लावलं। ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली। निर्भीडता, स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलंसं केलं। श्री स्वामी समर्थांचे खरे अवतार कार्य अक्कलकोट येथेच झाले। या ठिकाणी ते सुमारे 21 ते 22 वर्ष होते। या काळात त्यांनी हजारो आर्त, जिज्ञासू आणि मुमुक्षू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या। नास्तिकांना चमत्काराच्याद्वारे ईशशक्तीची जाणीव करून देत ईश सेवेला लावलं। दुष्टांना सुष्ट बनवलं। ढोंग्यांचं ढोंग उघड करून अज्ञजनांना खऱ्या ईश्वरनिष्ठांची ओळख करून दिली। अनेक व्याधीग्रस्तांच्या व्याधी दूर केल्या। अशा प्रकारे जगाची विस्कटलेली घडी पूर्ववत बसवण्यासाठी, निष्ठावान भक्तांना आत्मनंदाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात सधर्म, सुसंस्कृती आणि भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठीची अनंत लीला करून श्री स्वामी समर्थांनी आपल्या तेजस्वी अवतार कार्याची सांगता केली। जय श्री स्वामी समर्थ।